नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बेसिक कॉन्सेप्ट्स इन जिओमेट्री चॅप्टर नंबर फर्स्ट बघत आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व केला. आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.2 सॉल्व करायचा आहे, पण त्यापूर्वी आपण काही पॉईंट्स अभ्यासणार आहोत. तर त्या पॉईंट्समध्ये पहिला पॉईंट हा लाईन सेगमेंट आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता तर लाईन सेगमेंट म्हणजे काय, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण सुरू करण्याच्या वेळेस एकदम सुरुवातीला बघितलं की पॉईंट, लाईन, प्लेन याविषयी अभ्यास केला. म्हणजे जर पॉईंट हे जवळजवळ असतील आणि एका सरळ रांगेत जर आपण मांडले तर त्यांनी मिळून एक लाईन तयार झाली आणि शेवटचे दोन एंडिंग पॉईंट ज्या ठिकाणी आहेत तितकी ती त्या लाईनची लेंथ झाली. मग आता आपण त्या लाईन सेगमेंटची डेफिनेशन बघू. हे बी बघा, युनियन म्हणजे एकत्रीकरण, एकत्र येणे. सेट ऑफ पॉईंट ए, पॉईंट बी, हा जो पॉईंट ए आणि पॉईंट बी यांचे बारीक छोटे प्रत्येक पॉईंटचं नाव दिले तर पॉईंट्स बिटवीन ए अँड बी, आणि ह्या ए आणि बी ह्या पॉईंटच्या मधील सर्व पॉईंट. युनियन म्हणजे एकत्रीकरण. सेट ऑफ पॉईंट्स ए, पॉईंट्स बी अँड पॉईंट्स बिटवीन ए अँड बी, ए आणि बी मधले सर्व पॉईंट्स मिळून जी आपली डायग्राम तयार झाली त्या डायग्रामलाच सेगमेंट ए बी असे म्हणतात. आणि आता ए आणि बीच्या मध्ये किती पॉईंट्स आहे त्या पॉईंट्सवरून त्या सेगमेंटची लेंथ डिपेंड असणार आहे. मग जर ती लेंथ 5 सेंटीमीटर असेल, आपण जर स्केलच्या साह्याने मेजरमेंट केली, स्केलच्या साह्याने मेजरमेंट केली आणि ती लेंथ जर 5 सेंटीमीटर, ही मी अंदाजे डायग्राम काढली होती, आपण आता मेजरमेंट करून काढू. इथे 5 आणि जी ब्लॅक रेषा दिसते आपली स्केलवरती तीच मेजरमेंट केली आणि बारीक 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 छोटे छोटे पॉईंट्स यांनी मिळून जी आपली डायग्राम तयार झाली ए बी इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. आता ते 5 घेतले कारण की अंदाजे काढलेली होती 5 सेंटीमीटर. मग ती लिहिताना कशी लिहायची, तर लेंथ ए बी इज इक्वल टू 5. आता सेकंड कॉन्सेप्ट ही आपण रे शिकणार आहोत. रे ए बी. सपोज ए अँड बी आर टू डिस्टिंक्ट पॉईंट. दोन पॉईंट ए आणि बी हे दोन पॉईंट आहे, मी नाव दिले त्यांना ए आणि बी. टू डिस्टिंक्ट पॉईंट्स, द युनियन सेट ऑफ ऑल पॉईंट्स ऑन सेगमेंट ए बी. आणि सर्व सेगमेंट ए बी वरचे सर्व पॉईंट घेतले, सर्व पॉईंटचे युनियन घेतलं आपण. इथपर्यंत आपली सेगमेंट ए बी. द युनियन सेट ऑफ ऑल पॉईंट्स ऑन सेगमेंट ए बी अँड द पॉईंट्स पी. आणि पी ही अशी घेतली की सच दॅट ए बी पी, ए आणि पीच्या मध्ये बी आलेला पाहिजे, तो बिटवीन पॉईंट आहे. इज कॉल्ड रे ए बी. अशा प्रकारे ही जी तयार झालेली आकृती आहे तिलाच रे ए बी असे म्हणतात. पॉईंट ए इज कॉल्ड द एंड पॉईंट ऑफ रे ए बी. आणि जो ए पॉईंट तयार झालेला आहे तो पॉईंट हा ए पासून इकडे आपला ॲरो नाही, ॲरो हे राईट साईडला आहे, तर ए पॉईंट हा एंड पॉईंट आहे आपल्या डायग्रामचा ऑफ रे ए बी. जी डायग्राम तयार झाली त्या डायग्रामचा रे ए बी. मग आता मी डेफिनेशन लिहिते इथे. रे ए बी, युनियन म्हणजे एकत्रीकरण. सेट ऑफ ऑल पॉईंट्स, सर्व ए बी वरचे सर्व पॉईंटचे एकत्रीकरण करून आपला सेगमेंट ए बी तयार झाला. आणि नंतर परत ती सेगमेंट अशी वाढवली की त्यावरती एक पी बिंदू घेतला, पी पॉईंट घेतला, आणि या प्रकारे आपली डायग्राम तयार मिळाली आपल्याला. ती म्हणजे रे ए बी. आणि यावरती सर्वात एंडिंग पॉईंटला जो पॉईंट आहे तो म्हणजे आपला पॉईंट ए. द युनियन सेट ऑफ पॉईंट्स ऑन रे ए बी. ज्याप्रमाणे मगाशी जी आकृती काढली ती आकृती आपण परत काढू इथे आता लाईन ए बीला. आपला एंडिंग पॉईंट काय होता, ए. आपला सेगमेंट काय होता, ए बी. पी हा पुढे घेतला आपण, ए बीचा स्ट्रेच केला. द सेट ऑफ पॉईंट्स ऑफ सेगमेंट ए बी इज द सबसेट ऑफ पॉईंट्स ऑफ लाईन ए बी. आता काय आहे ते बघू. आता विद्यार्थी मित्रांनो, हे बघा, ही आपली जी अगोदरची डायग्राम होती ती मी इथे घेते. बी
आणि पी या प्रकारे आपलं रे इथे आपण एंडिंग पॉईंट घेऊ. रे ए बी तयार झाला. द युनियन सेट ऑफ पॉईंट्स ऑन रे ए बी. ॲरो असल्यामुळे हा कुठेही किती लांब वाढत जाणार आहे. जसं आपण सेगमेंट ए बी घेतला, इथे मी सी घेते, इथे रे, हा रे, या दुसरं नाव देऊ आपण, क्यू नाव देऊ. तर द युनियन सेट ऑफ पॉईंट्स ऑन रे ए बी. रे ए बीवरचे सर्व युनियन सेटचे जितके पॉईंट्स असतील तसेच आपण ऑपोजिट साईडला, ए पासून ऑपोजिट साईडला आपण तसाच रे काढला आणि अशा प्रकारची आपली ही पूर्णची पूर्ण दोन्ही साईडला ॲरो असणारी पूर्ण आकृती म्हणजेच आपली लाईन तयार झाली. ज्या आकृतीच्या दोन्ही साईडला ॲरो आहे म्हणजे ही डायग्राम आपण कितीही लांब वाढवत जाणार आहे, वाढवता येईल आपल्याला. अशा प्रकारची डायग्राम म्हणजेच आपली लाईन आणि ह्या लाईनला नाव दिलं ते म्हणजे लाईन ए बी. या प्रकारची आपली लाईन ए बी. फोर्थ आणि खालचं जे लाईन ए बीवरचं खाली आपल्या पुस्तकामध्ये जे खालचं जे वाक्य आहे ते म्हणजे द सेट ऑफ पॉईंट्स ऑफ सेगमेंट ए बी. द सेट ऑफ पॉईंट्स ऑफ सेगमेंट ए बीचे जे पॉईंट्स आहेत ते सर्वचे सर्व सबसेट आहे म्हणजे एक छोटासा तुकडा आहे लाईन ए बीचा. सबसेट ऑफ पॉईंट्स ऑफ लाईन ए बी. सेगमेंट ए बी इज ए सबसेट ऑफ लाईन ए बी म्हणजे तो एक छोटा तुकडा आहे, त्याचा भाग आहे. लाईन ए बीचाच तो सेगमेंट ए बी हा एक भाग आहे. फोर्थ, या ठिकाणी सेगमेंट म्हटल्यामुळे दोन्ही साईडला त्यांना एंडिंग पॉईंट येणार आहे. या दोन्ही सेगमेंट म्हटल्यामुळे दोन डायग्राम मी अशा काढते का ज्यांना एंडिंग पॉईंट आहे आणि आतमध्ये अनेक बिंदू मिळून ती एक प्रकारची एक लाईन तयार झाली, सेगमेंट तयार झाली. लाईनने मोठी असते. ए बी, ए अँड बी दॅट इज ए फर्स्ट सेगमेंट. सी डी काय कॉन्ग्रंट सेगमेंट ते बघू आता. इक्वल जर का विद्यार्थी मित्रांनो, जर का दोन सेगमेंटची लेंथ ही सारखीच आली, जरी एंडिंग पॉईंट हे डिफरंट असले ए बी सी डी, पण दोघांची लेंथ, दोघांची लांबी जर का सारखीच असली तर ते दोन सेगमेंट हे कॉन्ग्रंट आहे. इक्वल कॉन्ग्रंट, तेव्हा त्यांना कॉन्ग्रंट असे म्हटले जाते. आणि ती लिहिण्याची पद्धत ही लेंथ ए बी इज इक्वल टू लेंथ सी डी आणि मग सारखीच लेंथ दोघांची म्हणून आपण असं म्हणू सेगमेंट ए बी. कॉन्ग्रंटचं साईन आहे बघा, इक्वलचं साईन काढायचा आणि वरती या प्रकारचं चिन्ह द्यायचं, कॉन्ग्रंट सेगमेंट सी डी. मला तर याची आशा आहे की तुम्हाला मी शिकवलेलं समजत असेल. आता आपण फोर्थ नंबरचे कॉन्सेप्ट बघू. यामधले प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रंट सेगमेंट. आपण कॉन्ग्रंट सेगमेंट बघितलं, आता ह्या कॉन्ग्रंट सेगमेंटची प्रॉपर्टी बघायची आपल्याला. विद्यार्थी मित्रांनो, मी या ठिकाणी 3 सेगमेंट्स काढून घेते. कॉन्ग्रंट म्हटल्यामुळे ते तिन्ही सेगमेंट हे सारख्याच लांबीचे राहणार आहे. मी 10 सेंटीमीटरचे ड्रॉ करते आता या ठिकाणी. कोणत्याही मापाच्या तुम्ही पण सारखेच माप घ्या तिघांची. सेगमेंट म्हटल्यामुळे एंडिंग पॉईंट येणार, त्यांना ॲरो येणार नाही. लाईन असेल तर ॲरो येतील. आता मी तिघांना नावे देते. पहिला मी ए बी घेते, सेगमेंट ए बी. दुसरा मी सेगमेंट सी डी घेते. तिसरा मी सेगमेंट ई एफ घेते. या प्रकारे आपण आता ते सेगमेंटला मी नावे दिली. मग आता पहिला रिफ्लेक्झिव्हिटी. रिफ्लेक्झिव्हिटी ही प्रॉपर्टी काय सांगते की प्रत्येक रेषाखंड हा स्वतःशी एकरूप असतो. म्हणजे एव्हरी सेगमेंट इज कॉन्ग्रंट टू ईच अदर. मग ते मी लिहिण्याची पद्धत ही सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट सेगमेंट ए बी. बस इतकंच लिहायचं परीक्षेत तुम्ही. दुसरी सिमेट्री प्रॉपर्टी काय सांगते, जर का पहिला रेषाखंड आहे ए बी हा जर दुसऱ्याशी कॉन्ग्रंट असेल, म्हणजे ए बीचे माप हे सी डीच्या मापा इतके असेल तर ऑब्वियसली सी डीचे माप हे ए बीच्या मापा इतके असणार आहे. म्हणजेच आपण ते या भाषेत लिहू, इफ जर का, इफ म्हणजे जर सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट सेगमेंट सी डी असेल तर देन सेगमेंट सी डी कॉन्ग्रंट सेगमेंट ए बी.
त्याचप्रकारे ट्रान्झिटिव्हिटीमध्ये जर का पहिला सेगमेंट हा दुसऱ्या सेगमेंटची कॉन्ग्रंट असेल, दुसरा सेगमेंट हा तिसऱ्या सेगमेंटची कॉन्ग्रंट असेल, तर तिसरा सेगमेंट जो ई एफ आहे तो ई एफ हा सेगमेंट ए बीशी कॉन्ग्रंट राहणार आहे. हे ट्रान्झिटिव्हिटीमध्ये सांगितलं. मग ते लिहायचं कसं, तर इफ सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट सेगमेंट सी डी अँड segment CD congruent segment EF, then पहिला सेगमेंट हा दुसऱ्या सेगमेंटशी कॉन्ग्रंट आहे, ए बी हा सी डीशी कॉन्ग्रंट आहे. दुसरा सेगमेंट हा तिसऱ्या सेगमेंटशी कॉन्ग्रंट आहे, सी डी हा ई एफशी कॉन्ग्रंट आहे. तर आपल्याला असं म्हणता येईल सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट सेगमेंट ई एफ. तर पहिला सेगमेंट हा तिसऱ्या सेगमेंटची कॉन्ग्रंट असतो. हे झालं 5th नंबरचे आपला. आपण एक सेगमेंट ड्रॉ केला. या ठिकाणी मी 11 घेतलेला होता, तर आपला 12चा घेऊ, कारण की कसं दोन्ही बाजू ह्या सारख्याच. सेगमेंटला मी आता इथे नाव देते. ए अँड बी आर एंड पॉईंट ऑफ ए सेगमेंट अँड point M is a midpoint of a segment. If AMB, M पॉईंट हा A आणि Bच्या बिटवीनमध्ये मध्यभागी येतो. मध्यभागी म्हणजे त्या दोन्ही पॉईंटच्या मध्ये आहे, असं याचा आपल्याला अर्थ होणार आहे. सेगमेंट पण तो मिड पॉईंटला ते कशावरून म्हणता येईल आपल्याला, जर का AM ह्या सेगमेंटची लांबी आणि एम बी ह्या सेगमेंटची लांबी जर सारखीच आली तर यमला आपल्याला मिड पॉईंट म्हणावं लागेल, कारण की दोघांचेही जे दोन्ही सेगमेंट हे सारख्याच मापाचे असणार आहे. 2 अटी पाहिजे. पहिली अट कोणती, ए एम बी, यम हा ए आणि बीच्या मध्ये पाहिजे. आणि दुसरी अट कोणती पाहिजे, तर सेगमेंट ए एम कॉन्ग्रंट सेगमेंट एम बी असेल तर यम हा सेगमेंट ए बीचा मिड पॉईंट आहे. आता 7th नंबरची कॉन्सेप्ट आपण बघू. आता 7 कम्पॅरिझन ऑफ सेगमेंट्स. 2 सेगमेंटची आता आपल्याला इथे कम्पॅरिझन करायची. आता मी 2 सेगमेंट काढते इथे. या ठिकाणी 2 सेगमेंट काढले. पहिल्या सेगमेंटला मी ए बी नाव दिले. दुसऱ्या सेगमेंटला मी एंडिंग पॉईंट हे सी डी दिले. आता आपल्याला दिसतंय की एक सेगमेंट छोटी आहे, एक सेगमेंट ही मोठी आहे. मग यावरून आता आपण त्यांची कम्पॅरिझन करू. कशावर कम्पॅरिझन करायची, तर लेंथ. ए बीची लेंथ ही लहान आहे आणि सी डीची लेंथ ही मोठी आहे. त्या लेंथवरून आपल्याला त्यांची कम्पॅरिझन करता येईल. इफ लेंथ ऑफ सेगमेंट ए बी इज लेस दॅन लेंथ ऑफ सेगमेंट सी डी. तर लिहायचं कसं ते, तर सेगमेंट ए बी इज लेस दॅन सेगमेंट सी डी. किंवा आपण उलट्या पद्धतीने लिहू शकतो. आपल्या सेगमेंट सी डी ही डाव्या साईडला आणून सेगमेंट सी डी ग्रेटर दॅन सेगमेंट ए बी लेंथवरती, कारण की सेगमेंट ए बीची लेंथ ही स्मॉल आहे आणि सेगमेंट सी डीची लेंथ ही बिग आहे. त्यावरून आपण सेगमेंट ए बी इज लेस दॅन सेगमेंट सी डी यावरून आपल्याला त्यांची कम्पॅरिझन ही 2 सेगमेंटची करता येईल. त्यांच्या कशावरती डिपेंड असणार आहे, लेंथवरती डिपेंड असणार आहे. आता शेवटचे 2 टॉपिक राहिले आपले, परपेंडिक्युलरिटी ऑफ सेगमेंट ऑफ रेज आणि डिस्टन्स ऑफ ए पॉईंट फ्रॉम ए लाईन. आणि दोन्हीही महत्त्वाचे राहिले. आता इथपर्यंत कळालं. आता मी 8 नंबरचे टॉपिकवर जाते. परपेंडिक्युलरिटी ऑफ सेगमेंट्स ऑर रेज. 8 परपेंडिक्युलरिटी ऑफ सेगमेंट्स ऑर. मी आता या ठिकाणी 2 सेगमेंटची परपेंडिक्युलरिटी दाखवते किंवा त्यांचे रेज दाखवते. 2 सेगमेंट काढते ना तिथे. हा एक सेगमेंट काढला किंवा त्याला मला रे पण म्हणता येणार आहे नंतर, कारण की आपल्या रेची पण परपेंडिक्युलरिटी किंवा सेगमेंटची. इथे रे, या ठिकाणी सेगमेंट असल्यामुळे मी इथे एंड पॉईंट दिले. आता तसंच मला त्यावरती परपेंडिक्युलर म्हणजे त्यावरती लंब टाकायचं आहे मला दुसरं सेगमेंट. आता इथे मला सारख्याच लांबीचे पाहिजे असं काही नाही. मी आता त्या दोघांना नावं देते. पहिला हा ए बी
दुसरा हा सी डी. परपेंडिक्युलर म्हटल्यावर नंतर 90 डिग्रीचा अँगल हा फॉर्म होतो. परपेंडिक्युलरिटी ऑफ सेगमेंट्स ऑर रेज इफ दी लाईन्स कंटेनिंग टू सेगमेंट्स. जर लाईनवरती दोन सेगमेंट्स असतील, टू रेज ऑर ए रे अँड ए सेगमेंट आर परपेंडिक्युलर टू इच अदर. मी डेफिनेशन पहिले लिहून घेते म्हणजे डेफिनेशनवरून आपल्याला एक्सप्लेन करता येईल. परपेंडिक्युलरिटी ऑफ सेगमेंट्स ऑर रे. सेगमेंटची परपेंडिक्युलरिटी किंवा रेची परपेंडिक्युलरिटी बघू. तुम्हाला इथे खूप छोटी आकृती आहे, दिसणार नाही, मी थोडी मोठी आकृती काढते. परपेंडिक्युलर हे बघा. इफ दी लाईन कंटेनिंग टू सेगमेंट्स. जर लाईनमध्ये टू सेगमेंट्स असतील, ही एक लाईन, ही दुसरी लाईन, या लाईनमध्ये दोन सेगमेंट आहे. पहिल्या लाईनमध्ये ए बी हा सेगमेंट आहे, दुसऱ्या लाईनमध्ये सी डी किंवा रे, किंवा हे रे, त्यामध्ये हे रे असतील. ॲरो एंडिंग पॉईंटला ॲरो असल्यामुळे त्यांना रे म्हणतात. ऑर ए रे अँड ए सेगमेंट्स. आणि मग ते सेगमेंट्स हे एकमेकांवरती परपेंडिक्युलर आहे. हा एक सेगमेंट, हा दुसरा सेगमेंट एकमेकांवरती काय परपेंडिक्युलर आहे. हा ए बी सेगमेंट, हा सी डी सेगमेंट्स हे एकमेकांवरती काय परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर म्हणजे लंब आहे ते दोघं एकमेकांवरती टू इच अदर. देन दी टू सेगमेंट्स, टू रेज ऑर दी सेगमेंट्स अँड दी रे. तुम्ही सेगमेंट म्हणा किंवा रे म्हणा, ते दोघं एकमेकांवरती लंब असली तर त्यांना परपेंडिक्युलर, ते दोघं एकमेकांवरती लंब आहे असे म्हणता येईल. ऑर दी सेगमेंट्स अँड दी रे आर सेड टू बी परपेंडिक्युलर टू इच अदर. दोन रे एकमेकांवरती जर क्रॉस झालेले असतील तर ते दोघं जण एकमेकांवरती परपेंडिक्युलर आहे असे म्हणतात. मग ते सेगमेंट असतील किंवा रेज असतील. या ठिकाणी ए बी हा सेगमेंट आणि हा सी डी हा सेगमेंट एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. जर लाईन म्हटलं तर एल ही लाईन आणि यम ही लाईन एकमेकींना परपेंडिक्युलर आहे. किंवा हा पूर्ण रे घेतला, हे दोन्ही रेचं कॉम्बिनेशन मिळून एक लाईन तयार झाली. ही एक लाईन, ही दोघी एकमेकींना परपेंडिक्युलर आहे. आता शेवटचा टॉपिक आहे डिस्टन्स ऑफ ए पॉईंट फ्रॉम ए लाईन. एक लाईन काढली, त्या लाईनवरती एक पॉईंट घेतला, ए बी ही एक लाईन काढली. लाईनचा थोडा दूर मी एक पॉईंट घेतला सी डी. मग तो सी डी किती लांब आहे तर त्यासाठी आपल्याला तो परपेंडिक्युलर काढावा लागेल. त्यापासून एक लाईन टाकावी लागेल आपल्या दिलेल्या लाईनवरती आणि तो परपेंडिक्युलर राहणार आहे. इफ सेगमेंट सी डी हा डी घेतला, सी डी परपेंडिक्युलर लाईन ए बी. विद्यार्थी मित्रांनो इकडे बघा मी काय वाक्य लिहिलेलं आहे. सेगमेंट सी डी का लिहिला तर ही जी डायग्रॅम आहे सी डी या दोघांनाही एंड पॉईंट आहे. आणि इथे लाईन ए बी का लिहिते तर दोघांच्याही एंडिंगला ॲरो आहे. म्हणजे आपल्याला ते किती लांब वाढवता येणार आहे ती लाईन ए बी. आणि त्यावरती परपेंडिक्युलर टाकला आणि तो 90 डिग्रीचा फॉर्म झाला म्हणून ही परपेंडिक्युलरचं साईन आहे. या प्रकारचं साईन आहे परपेंडिक्युलरचं असतं. अँड दी पॉईंट डी लाय ऑन दी लाईन. अँड दी पॉईंट डी पॉईंट हा ए बी लाईनवरती आहे. lies on line AB. Then the length of segment CD is called D. Then the length of segment CD is called the distance of point C from line AB. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण डिस्टन्स ऑफ ए पॉईंट फ्रॉम ए लाईन हे शिकतोय. त्यासाठी मी एक लाईन ड्रॉ केली, ती लाईन म्हणजे ए बी. आणि त्या लाईनवरती सी हा एक पॉईंट घेतला आणि सीपासून त्या लाईनवरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला डी या पॉईंटमध्ये. मग आपल्याला डिस्टन्स शोधायचं आहे. सेगमेंट सी डी हा मी परपेंडिक्युलर ड्रॉ केला लाईन ए बीवरती. अँड दी पॉईंट डी हा जो पॉईंट डी आहे तो लाईन ए बीवरती आहे, लाईज ऑन लाईन ए बीवर. देन दी लेंथ ऑफ सेगमेंट सी डी. नंतर ह्या सेगमेंट सी डीची जी लेंथ असेल
जितक्या लांबीचा तो सेगमेंट सी डी असेल, हा सेगमेंट सी डी, ही जी लेंथ येते जितक्या लांबीची असेल त्यालाच आपल्याला असे म्हणता येईल की डिस्टन्स ऑफ पॉईंट सी फ्रॉम लाईन ए बी. मग डिस्टन्स ऑफ पॉईंट, मग सी हा पॉईंट ए बीपासून किती दूर अंतरावर आहे हे म्हणजेच त्या सी डीचं डिस्टन्स. कॉल दी डिस्टन्स ऑफ पॉईंट सी फ्रॉम लाईन ए बी. मग समजा आपण ते डिस्टन्स स्मॉल लिपीमध्ये ए घेतलं किंवा एक्स घेऊ, इथे एक्स नाही आहे, ए आहे म्हणजे छोट्या लिपीतला एक्स घेतला, तर आपण असं म्हणता येईल लेंथ सी डी इज इक्वल टू एक्स. दी पॉईंट सी इज ॲट ए डिस्टन्स ऑफ एक्स फ्रॉम दी लाईन ए बी. एक्सच्या अंतरावरती तो ए बी लाईनपासून दूर आहे. ओके.